बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने मस्साजोगमधील आंदोलन स्थगित करण्यात आले अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। बीडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आता धनंजय देशमुख यांच्याकडून देण्यात येते। दरम्यान मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी आता या प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी आता धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात येते। त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपी जेरबंद करावे आणि वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही आता धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात येते। बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि आता सर्व आरोपींना अटक करावी धनंजय देशमुख यांच्याकडून सरकारकडे आता मागणी होतीये। वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहे। दादा, तुमच्या ज्या मागण्या होत्या काल, तुमच्या मागण्यावर एसआयटीचं नवीन पथक स्थापन करण्यात आलं आहे आणि वाल्मिक कराडावर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे। आता काय तुमची भूमिका राहणार आहे? जोपर्यंत हे सगळे आरोपी आहेत त्यांना फाशी झाल्याशिवाय, त्यांना शिक्षा लागल्याशिवाय, म्हणजे एकच भूमिका आहे आमची न्यायाची, आम्हाला न्याय पाहिजे। विनाकारण निष्पाप माणसाला, आमच्या कुटुंब प्रमुखाला, गावच्या कर्त्या माणसाला यांनी संपवलेलं आहे। याच्यामध्ये जे कोणी कटकारस्थान केलं आहे, जी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून ह्यांनी जे आमच्या भावाला संपवलंय, तर त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्यायाच्या भूमिकेत कायम असतो। आमचा या सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेवर मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे, कारण ते शब्द देताना उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलणार नाही। त्यांनी शब्द दिलेला आहे की गँगमधला शेवटचा माणूस संपेपर्यंत, त्यांना फाशी होईपर्यंत हे सरकार थांबणार नाही आणि त्यावर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे आणि वारंवार आम्ही ते सांगतो। तुम्ही आता परत मागणी करणार आहात का या प्रकरणामध्ये वकील जे आहे उज्ज्वल निकम देण्यात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।